मावलमध्ये सेकंडचे पण मैदान केलेत। अच्छा, मागच्या वर्षी 3 फायनल केलेत। 3 फायनल केले। तर आणला तर पोरांना पसंत नव्हता बैल, एकदम खराब केला होता। हां, जे बैल मागायचा प्रयत्न करता नाही दिला त्याच्यात टाकायची गाडी। अच्छा, दोन्ही साइड पब्लिकने, दोन्ही साइड आतून पण बैल पळतो आणि कुठं बाहेर नाही जाय। नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर आपल्या भिवंडी पिंपलासमधून देखील इथे नंदी आलेले आहेत आणि त्यांनी गटपास देखील केलेला आहे। नक्कीच आपल्या भिवंडीच्या पब्लिकसाठी चांगली अशी गोष्ट आहे। दादा नमस्कार। नमस्कार। मला आपल्या नंदीबद्दल जरा माहिती द्या ना। नाव काय आहे? हिरा नाव आहे। हिरा नाव आहे। कधीपासून आपल्या दावणीला आहे? एकदम छोटा होता ना वासरू, आम्ही औरंगाबादवरून घेतले। अच्छा, आणि आज गटपास केलेला आहे, तर आज पेरा कोण होता, गाडी कशी पळाली आणि इथलं नियोजन वगैरे कसं झालं? याला लकी म्हणून बैल होता। हां, तो होता 53व्या गटात बैल होती। अच्छा, मग गाडी कशी पळाली आजची? चांगली पळली। लकी आणि आपली हिराची खालून कमी होती, हां, खालून गाड्या पुढे होत्या पण पुढे ओव्हरटेक केल्या। काय बोलाले या पुसेगावच्या मैदानाबद्दल? कारण की शेतकऱ्याची पंढरी बोलली जाते या मैदानाला, त्याबद्दल काय? म्हणजे पहिली वेळ आलोय। हां, पिंपलास आहे आम्ही। हां, आणि बैल पण आमचा पहिली वेळ आलोय, पण मस्त आयोजन आहे आणि जत्राच भरली समजा। बरोबर आहे। काय सांगाल या एवढ्या अशा मोठ्या मैदानात आपला आता आपल्या नावासाठी आपल्या नंदीने गट पास केलेला आहे आणि आता सेमीसाठी थोड्याच वेळात जाणार आहे, तर कसं प्रेम वगैरे कसं व्यक्त कराल त्याच्यावर? आम्हाला तर त्याच्यावर म्हणजे विश्वास आहे पूर्ण का सेमी पण पास होईल, बरोबर आहे, अशी इच्छा आहे। कारण की आपल्या महादेवाचा नंदी आहे, आपण त्याच्या मागे जी मेहनत घेतलेली आहे कधी ना कधी आपल्याला त्याचं फल भेटणारच आहे। काय सांगाल आज आपल्या पाठीमागे एवढा मित्रपरिवार आपल्याला लाभलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? बैल पळतो, बैलाने आम्हाला कधी नाराज नाही केला। आणि जांभूलवाडीला बैल आले ना तेव्हापासून बैला स्पीड पण वाढले। आविष्कार मोहोल जांभूलवाडी पुणे यांच्याकडे बैल आणि विशाल निकम सातारा यांच्या नियोजन इकडे साताराला पुण्याला बैल असतो। आणि गटाला बिंजोड पण केल्या आणि गटाला पण मावलमध्ये सेकंडचे पण मैदान केलेत। अच्छा, मागच्या वर्षी 3 फायनल केलेत। 3 फायनल केलेले आहेत का? सेकंदामध्ये पण पळतो, बिंजोडला पण पळतो आणि 3 फेऱ्यामध्ये पण पळतो। काय म्हणजे आपल्या बैलाचं स्पीड बद्दल काय सांगाल? तो तिन्ही साईडला पण त्याच जोशात पळतो, त्याबद्दल? आपल्या मुंबईमध्ये पण कुठं पण दोन्ही साईड पब्लिकने, दोन्ही साईड आतून पण बैल पळतो आणि कुठं बाहेर नाही जायत। गुलाल चालू झाले, नवीनच घेतले ते 2 नंदी। आणि याचा गुरु वाघ्या तो पण अजून पळतो। तो ऑलराऊंडर आहे, हा पण ऑलराऊंडर आहे। तो सिंगलला पण पळतो। वाघ्याबद्दल जरा माहिती द्या ना मला, कसा आपल्या दावणीला होता, कुठं कुठं त्याने आपलं नाव केलेलं आहे? वाघ्या भाटला भिवंडी येथे त्याच्या इथं होता। आम्हाला माहित पडला का तो विकतो, तर आम्ही गेलो, व्यवहार झाला। 47,000ला आम्ही तो बैल घेतला। तर आणला तर पोरांना पसंत नव्हता बैल, एकदम खराब केला होता, पसंत नव्हता। ते पण दिवाळी नंतर आम्ही पहिला फेरा दिला, तर वाटला का बैल पळेल, त्याला बैलच नव्हता पुरला। त्याच्यानंतर गंधारीचा थैमान होता, त्यांनी पैरा दिला, त्याच्यात आमचा बैल म्हणजे लागला। तर सलग 2-3 वर्ष गुलाल केले, नंतर आम्ही तो म्हणजे विकत घेतला थैमान। आता आपल्या भिवंडी पिंपलास मधील हिराने आता गटपास केला, नक्कीच आपल्या आता बिंजोडमध्ये देखील चर्चा असणार आहे हिराची, तर तेव्हा कसा तुमचा प्रतिसाद असणार आहे त्या चर्चेबद्दल? काय आहे, आता बैल पळतो बिंजोडला पण नाही, नाव नाही घेऊ शकत, मोठ्या बैलांना पण तोड देईलच, बरोबर आहे। पण काय आहे, पैरावाले जरा हे करतात, नंबरवाले, बरोबर आहे। जे बैल मागायचा प्रयत्न करता नाही दिला त्याच्यात टाकायची गाडी। अच्छा, असा का? आम्हाला हिराकडून भरपूर अपेक्षा आहेत, सेमी पास होणारच ना। चला दादा, मी तुम्हाला शुभेच्छा देतो। सेमी पास झाल्यानंतर दादांची मोठी अशी देखील मुलाखत आपण आपल्या चॅनेलवर बघू।